मंडळी, जय जवान जय किसान. आज बऱ्याच दिवसातून आपण पैलवान डेअरी फार्म या ठिकाणी आलोय खास यासाठी की आज गायी सगळ्यात टॉप क्वालिटीच्या आलेल्या आहेत आणि किती गायी उतरल्यात किंवा कसा लॉट आलाय, कुठल्या ब्रीडच्या गायी हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आपल्या बरोबर सागर शेट आहेत. नमस्ते. नमस्कार साहेब. आज किती गायी उतरल्यात किंवा काय? 10 गाय आहेत, त्यातून 8 गाय बेंगलोरवरून आल्यात आणि 2 गाय आपल्या भागात घेतलेल्या आहेत. आता कसं माहिती का, आपल्या भागात पण आता जबरदस्त गाय तयार झालेल्या आहेत. जास्तीत जास्त मला वाटतं अजून 6 महिन्यानंतर बाहेरनं गाय आणायचा विषय पूर्णपणे बंद होऊन जाईल. आपल्या तर ब्रीड तयार झाले पाहिजे. आता ही समोर दिसती गाय 1 नंबरला बांधलेली, सगळ्यात टॉप गाय हीच आहे आपल्या पूर्ण लॉट मध्ये. आणि आपल्या इथं खरेदी केलेली गाय आहे. 38 लिटर जर आपण गायचं दुसऱ्या वेताचं. आता गाय कुठून खरेदी केली किंवा काय? चिलेवाडीचं गाय खरेदी केलेली आहे. युवराज पाटलांकडून गाय खरेदी केलेली आहे. आपल्या इथं सुद्धा आता अशा प्रकारच्या गायी तयार व्हायला जबरदस्त, ह्याच्यापेक्षा टप गाय त्यांच्यापेक्षा म्हणजे जबरदस्त त्यांनी ब्रीडिंग वर काम केलेलं आहे. मग आता त्यांची बेंगलोरची खरेदी काही घरी तयार केलेली गाय घरी तयार झालेलं ब्रीड आहे त्यांच्यापेक्षा, घरचं ब्रीड आहे. आणि आम्रपालच्या सिमेंटनं गाभण आहे गाई, रेकॉर्ड आहे. आम्रपालच्या सिमेंटनं गाभण आहे, 1 महिना बाकी आहे गाय. जबरदस्त क्वालिटी गाय. त्यानंतर ही गाय ही बेंगलोर मध्ये खरेदी केलेली गाय आहे. त्याचं पण दुसऱ्या वेळाचा रेकॉर्ड 43 लिटरचा आहे तिथला. आता काय तिसऱ्या वेळाला दाताला शिल्लक आहे अजून काय 20 दिवस बाकी आहेत. टॉप क्वालिटी गाय आहे. कमीत कमी 45 प्लस दूध मारले. ओरिजिनल लॅक्टेशन येते शकते. गाय बघितल्या वाटते दुसऱ्या वेळाची, पण गाय तिसऱ्या वेळाला. होय. जबरदस्त क्वालिटीची गाय आहे, पण 45 लिटरची कॅपॅसिटीची गाय. आता या वेताला 45 लिटर देईल आरामात. आता कसं होतं माहितीये का, मी दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही 3 महिने ब्रेक घेतो, 2-3 महिने. जेव्हा टेम्परेचर जास्त वाढतं ना, लांब आणलेला गायला त्रास होतो. त्यात गाय दाखवायचं प्रमाण वगैरे जास्त असतं. आता मागच्या लॉटला एक पहिल्यावर काढून दाखवले आपल्याकडनं ट्रान्सपोर्टेशन मध्ये. त्यामुळे काय होतं, ह्या वेळेस आम्ही ऊन जास्त वाढलं, उष्णता वाढली की मग 8-10 गाय जरी ठेवायच्या, दूध काढायचं 2-3 महिने. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत स्टॉप करायचं. म्हणजे आपल्या भागातच गाय घ्यायची, मग लांबून नाही आणायची. त्यामुळे उन्हाचा त्रास होतो गायमध्ये. हिथं आल्यावर मग काय होतं, वार पडत नाही, कॅल्शियम उतरतं, डायरिया वगैरे लागतो, गाय कव्हर होत नाही. त्यात घराची परिस्थिती चालली आहे, नक्की काय करावं कळत नाही. ते पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, चाऱ्याचा प्रॉब्लेम आहे, सगळेच. त्यामुळे थोडं कंट्रोल मध्ये चालू आहे. आता ही गाय बघा, तिसऱ्या वेळाला आहे. जवळ दाखवा क्लोजअप नाही. सगळे जबरदस्त आहे गायला. अतिशय टॉप क्वालिटी आहे. 41 लिटर दूध गायचे. आता चालू लॉट मध्ये आपल्याकडे 4 गाय 40 प्लस दूध देणार आहे. आणि ह्या पण गायला 1 महिना बाकी आहे. आता ह्या कंडिशनची गाय घेण्यामागचं एकच कारण आहे की मे बी ही ठेवल्या ह्या उन्हाळ्यात पेळायला, तर ह्या एवढ्या दिवसात तयार करायला गावतात. एक 20-30 दिवस बाकी असले का ह्यांना पूर्णपणे आपल्याला तयार करता येतं. त्यावेळेस मग त्या लेवलचं दूध निघतं. ह्याला पण 1 महिना बाकी आहे. 40 प्लस ची गॅरंटी आहे. त्यानंतर ही पहिल्यावर कालवड आहे, 4 दात पहिल्यावर कालवड आहे. त्याला अजून एक 25 दिवस बाकी आहेत. 9व्या महिन्याला लागून 5 दिवस झालेले आहेत. कुठल्या ब्रीडची? जबरदस्त एबीएस ब्रीड मध्ये. पंजाबला पण गेलेलो, पीडीएफ बघितलं. पंजाबचं बरंच काय बघितलं. जे रेट लोकांना व्हिडिओ दिसतात ते ओरिजिनल मध्ये नाही. एका फार्मवर 2.25 लाख रुपयाने गाय मागितल्या, 3-3 महिन्याच्या गाभण. 3 महिन्याच्या गाभण पण दूध चालू होतं 30 लिटर 35 लिटर. 2.25 लाखांना आम्ही मागितल्या, 2,80,000 त्यांनी फायनल सांगितलं. त्याच्यानंतर घ्यायचं मूड पण बनवलेला, म्हणजे 2.5 लाखांनी व्यवहार होत होता. पण तिथं जरा लाईचं आहे काय मिळालं. परत तिथनं काय ज्या शेतकऱ्यांनी काय आणल्यात, माझं स्टेटस बघितलं, त्यांनी फोन केला होते मला, म्हणले आम्ही आणलेल्या गायला लाळ आली आहे. आपला व्यवहार कॅन्सल केला आणि रिटर्न आलो. नाहीतर पंजाबचं मी गेलेलो पंजाबला मागच्या आठवड्यात. माझ्याकडे नियोजन होतं तिथनं 16 गाय आणायचं. त्यानंतर ही दुसऱ्या वेताची गाय आहे, डेन्मार्कच्या सिमेंटची आहे. पहिल्या वेताला 28 लिटर दूध दिलंय. आता दुसऱ्या वेताला आहे, 25 दिवस बाकी आहे व्यायला. टॉप क्वालिटी आहे. दाताला शिल्लक आहे, 6 दात आहे. जबरदस्त आहे. त्यानंतर ही तिसऱ्या वेताची गाय आहे, आपल्या इथेच घेतलेली आहे. गाय पहिल्यावरला मीच दिलेली होती. दुसऱ्या वेताला गायनं 30 लिटर दूध दिलेलं आहे. डेन्मार्कच्या 40-120च्या सेक्टर सिमेंट गाभण आहे. ते जरा रेकॉर्ड आहे सगळं गायचे. 13 किलोमीटरवर आलेले आणि दुधाची गॅरंटी ते गाय 30 लिटरच्या. बऱ्यापैकी आता आपल्या भागात चांगल्या क्वालिटीच्या अजून 3 गाय आपल्या भागात येणार आहेत. मोठ्या गाय आहेत त्या 35-36 लिटर. हे आपण स्वतः दूध बघितलेले आहेत. आणि ही लोक कशी आहेत माहिती आहे का,
आपल्या भागातल्या माणसाचं आपण शुअर सांगू शकतो. जसं आता बँगलोरचा आपण देताना कसं सांगायचो की बाबा सिमेंटची आपण गॅरंटी घेत नव्हतो, कुठलं भरलंय सांगू शकत नाही, कारण त्या मालकाने सांगायचं वेगळं, जर समजा वेगळंच पिल्लू झालं तर आपण काय बोलणार. बरोबर की. त्यामुळे आपण बँगलोरच्या सिमेंटची काय आम्ही घेत नव्हतो. आपल्या इथलं असलं मी कन्फर्म सांगतो, कारण ते संबंध असतात, आपल्याला माहित असतं पुढच्या माणसाबद्दल. असं आहे. साधारण आता आपल्या इकडची का विकतात की किंवा त्यांना तयार करून जास्त पैसे आपल्या इथे कसं आहे माहितीये का, लोकांनी प्रत्येकानं आता त्या गोष्टी काम केलंय की मोजक्या गाय ठेवाव्या, जास्त गाय ठेवून पण उपयोग नाही. जेवढं चाऱ्याचं नियोजन आहे आपल्या बजेट प्रमाणे गाय ठेवल्या पाहिजे. उगाच तुम्ही 50 गाय पाळताय पण त्यात फायदा काय नाही, उपयोग काय. मोजक्या गाय ठेवून व्यवस्थित दूध काढणं, त्याच्यासाठी आता तीच नियोजन चालू आहे. आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ह्या लाईन मधल्या सर्व 6 गाय विक्रीला अवेलेबल आहेत. त्या 6 गाय विक्रीला अवेलेबल आहेत आणि खाली गोट्या ज्या आहेत त्या विकलेल्या आहेत गाय, तसं संपूर्ण विकलेल्या आहेत. तर पण त्याची एक छोटी माहिती देतो. दुसऱ्या वेताची गाय आहे. पहिला रोज रेकॉर्ड 32-33 लिटरचा आहे घेतलं बँगलोर मध्ये. आता काय कमीत कमी 36-37 लिटरच्या रेंज मध्ये दूध दिलं. अजून व्हायला 15 दिवस बाकी, 10 ते 15 दिवस गाय गेली. त्यानंतर ही पहिल्यावर कालवड आहे, 4 दात आहे, अजून 20 दिवस बाकी आहेत जायला. ती पण दिलेली आहे, जाते उद्या करून सगळ्या गाय. कधी आली गाडी काय किंवा गाडी आली शनिवारी, शुक्रवारी आल्या गाय. शुक्रवारी दुर्दैवाने घटना घडली, गोट्यावर गाय झाल्या का कालवडीला पिळ पाडला. ती काय डॉक्टरांनी चेक करायला दिला. फर्स्ट टाइम माझ्याकडे तशा केस मध्ये गाय वाचली आहे. पिळ पाडल्यानंतर आतापर्यंत आपल्या 6 पहिल्यावर कालवडी मेल्यात. त्यापूर्वी पिळ पडला म्हणजे नक्की काय झालं? ती वस्त्र फिरलं पोटात, पिशवीला पिळ पाडला. त्यानंतर 7-8 जणांनी मिळून ते आता डॉक्टरांनी बाहेरून पण डॉक्टर बोलवले, आपले बारामतीचे मित्र वगैरे आलते, हिरवे डॉक्टर वगैरे आलते, त्यांनी मग ती पिळ काढला. त्यानंतर ते वस्त्र पोटात दगावलं, ते व्यवस्थित काढून वगैरे घेतलं. आता त्याला ट्रीटमेंट थोडं चालू आहे. त्यामुळे ते विक्रीसाठी ठेवलं नाही, त्याला एक सेपरेट साईडला ठेवलंय, ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून. नलिका डॉक्टरांच्याकडून चाललाय उपचार. डॉक्टरांना दिवसभर इथे त्या दिवशी थांबायला लागले. पण फर्स्ट टाइम त्यांच्यामुळे गाय वाचली की टॉर्सिनची गाय आजपर्यंत वाचली नाही. पिळ पाडला नाही. पहिल्यावर कालवडीमध्ये काय होतं, लवकर पिळ निघत नाही, आणि निघला तर मग कसं होतं, वासरू ओढून काढताना जर इजा झाली, जखम वगैरे झाली आत, तर गाय वाचण्याचे चान्सेस कमी असतात. मग वैयक्तिक माझ्या 6 गाय वाचल्या नाही, ह्याच्यापूर्वी 6 गाय मेले. मी विषय सोडून दिला. फिरण्यामुळे होतं का गाडीत? गाडीत नाही, ती जागेवर पण होऊ शकते. गाय जर पसरून झोपली, 4 पाय पसरून अशी झोपली, तर वासरू पोटात मुवमेंट चालू असते, अचानक वासरू फिरलं तर पिळ पडू शकतो, गाडीत होऊ शकतं, कसंही होऊ शकतं. त्याला भरपूर कारण आहेत, आणि मग ती त्याच्यापासून प्रिकॉशन घेणं लय गरजेचं आहे. आता ही पण पहिल्यावर कालवड आहे, टॉप क्वालिटी, 4 दात कालवड आहे दिलेले. आणि या सर्व गाय अशा लोकांनी घेतले ज्यांनी पहिले गाय नेलेले आहेत. त्या गायींच्या रिझल्ट वर या गाय गेलेले. पहिले दूध काढलेले, आपण सांगितल्याप्रमाणे दूध निघल्यामुळे या गाय प्रत्येक लोकांनी घेतलेले नाही. किती मागत होते आपलं, किती रुपयाचा विषय झालेला गाडीत मोटर उतरल्या? 5 कमी 2 लाख 1%. आणि रात्री विषय झाला आणि सकाळी त्याला टॉर्सिन झालं. निश्चित त्याचं मनाने वाचलं, त्याला वेळेत आपल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. नाहीतर पर्याय सगळं ठेवलेलं, शिजर करायचा पण पर्याय ठेवलेला. सातारला दवाखान्यात नेऊन म्हणलं पलटी मारून बघू, डॉक्टर म्हणले जागेवर होते, म्हणलं मग इथं दुसऱ्या पलटीतच निघलं. नमस्ते. नमस्ते. काय आता बँगलोरच्या गायी किंवा आता आपण उपचार करताय आणि गोट्यांवरती फिरताय, कितपत रिझल्ट चांगला आहे बँगलोरच्या गायीचा किंवा काय? माझ्या हातून तर एकही गाय गेलेली नाही, सगळ्या गाय सेट झालेल्या आहेत. जवळजवळ 70 गाय मी आपल्या भागात घेतल्या. मालगाव असेल, बनवडी असेल, इब्राहिमपूर असेल, बिचुकले असेल. बिचुकल्यात सुद्धा गायींना मी, ह्या गायींना म्हणजे बँगलोरच्या गायींना जाऊन ट्रीटमेंट दिलेलं आहे. बनवडीतली एकही गाय फेल नाही, टोटल गाय क्लिअर आहेत. आता वातावरण जवळ असल्यामुळे वातावरण एकदम सूट होते आपलं, काही अडचण नाही, प्रॉब्लेम कोणता नाही. शक्यतो आता काय झालंय, नवीन शेतकरी घेतात गायी, काय काळजी घेतली पाहिजे? एक डॉक्टर नात्यानं तुम्ही काय सांगू शकता की बाबा तुम्ही तर करतायच उपचार, परंतु नवीन गाय आपल्या दारात इतक्या लांबून आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? त्यात कमी शेतकरी पडतात. मेन पॉईंट आपल्याकडे काय होते, तिकडे बँगलोर साईडला वला चारा कमी आहे, आणि आपल्याकडे आल्यानंतर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम गायचा होतो इंडायजेशन. आल्या आल्या गाय आपल्याकडे एकदम स्पीडनं खाते, तर खाण्यावरती लिमिट पहिली गोष्ट. आणि गायीला तिच्या हालवरती मिनिमम सोडलं पाहिजे. थोडी आजारी पडली म्हणलं की डॉक्टरांनी जाऊन बोलवून ट्रीटमेंट हायर देणं सब चुकीचं आहे. तिला तिच्या हालवरती, आणि खायला जर कमी असेल गायला, म्हणजे कमी म्हणजे अर्धी पोटी नाही म्हणतोय मी, पण ते लिमिट मध्ये दिलं पाहिजे.
कारण ह्या गायी ओलं भरपूर खातात, आपल्याकडे आल्यावर मुरगाच भरपूर खातात. तिकडे वळखा चारा जास्त आहे, ओला चारा कमी. माझ्या अनुभवातून तर आहे. आता दुसरी गोष्ट, मुरघास तिथं बघायला नाही. मुरघास तिथं 99% नाही. 1% पैसे त्यानं इकडूनच विकत नेलेला आहे. आणि डॉक्टरांच्या गोट्यावर स्वतः आपल्याकडनं नेलेले बेंगलोरच्या 4 गाय आहेत. माझ्या स्वतःच्या गोट्यावर, असं नाही की मी दुसऱ्यांच्या करतोय, मी स्वतः नेले. त्यांनी स्वतः 2.5 लाखाची पण नेली आहे, 2ची पण नेली, 1.80ची पण नेली आहे, 180ची पण नेली आणि 1.5ची पण दिलेली आहे. काय गाय मागच्या वर्षी मागच्या वर्षाच्या गायी आता परत डिलिव्हरीसाठी, दोन्ही बी डिलिव्हरीसाठी आहेत. आता मागल्या वर्षी 2 नेल्या गायी. एक 29 जानेवारीची खरेदी होती आणि एक 15 फेब्रुवारीची खरेदी होती. दोन्ही आता गायी व्यायला. आता तुम्ही या क्षेत्रात एवढी खरेदी विक्री सागर शेठ सांगतात, एवढा दर सांगतात, एवढ्या किमतीच्या आहेत का गायी? मी तेवढ्या किमतीने गायी नेल्यात. आता मी डॉक्टर आहे, मी फिरतोय, जनावर बघतोय. पण ह्या गायींचं जे दूध द्यायची कॅपॅसिटी, ती कॅपॅसिटी शक्यतो आपल्या गायी नाही तेवढे देऊ शकत. कारण ह्या गायीचा मेन मुद्दा एक आहे की आपली गाय 21 दिवस वाढते आणि ही गाय 1.5 महिना वाढते. महिना 8-8 लिटर दूध देणारी गाय महिना पूर्ण झाल्यानंतर 30 लिटरवर गेलेली आहे. आणि बनवडीत तसा किस्सा झाला, अनुभव घेतलेले त्यांनी. आता त्यांच्या आसपास गाय दिलेल्या आहेत ना, 70 गाय माझ्याकडनं गेलेली आहे सगळे, टोटल A to Z. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, आता पहिल्यावर कालवडींचा त्यांनी असा अनुभव घेतलाय, काय काय वस्त्र विली महिनाभर आधी. सुरुवातीला दूध कमी दिली 20-25 दिवस, पण नंतर त्यांनी ग्रीप घेतले. आता काय काय जणांना गेलेले 15-16 महिने झाले तरी त्यांना अजून 22-23 लिटर दूध आहे. अशी कंडिशन आहे. आणि लाईव्ह बघू शकतो आपण, हे आहे जवळ बनवडी किती 13 किलोमीटर आहे. मित्रांनो, डॉक्टर पण तसे आमच्या भागातले डॉक्टर सगळ्यांचे परिचय आहेत. उलट आपल्या भागात कुणी जरी काही नेली ना, आणि समजा त्यांना ट्रीटमेंट मध्ये प्लस मायनस झालं, मी सांगतो त्यांना बोलवा. कारण काय होतं माहितीये का, त्यांच्या हाताखालनं तेवढं काय गेलेत. थोडं काय होतं माहितीये का, शेतकऱ्यांकडनं जरा गडबड होती. लोक काय करतात, ते त्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. आता मला बोलवायचं, दुपारी दुसऱ्याला बोलवायचं, संध्याकाळी तिसऱ्याला, असं करू नका. आपण त्या दिवशी डॉक्टरांना क्लिअर सांगितलं. डॉक्टर सकाळी 10 वाजता आले. मी म्हणले डॉक्टर काय मी तिथे मरून द्या म्हणले, काय टेन्शन नाही. पण जेवढं पर्याय डॉक्टर म्हणले काही मरून देत नाही, तुम्ही निवांत राहा म्हणले, बसून राहा, शिजर करू काय बी करू. त्यांनी त्यांच्या पद्धतीने नियोजन लावलेलं आहे. बाहेरने डॉक्टर सुद्धा बोलावलेलं. मग शिजर म्हणजे पिळ नसताना निघाला तर आपण ऑपरेशन करून पिलं काढणार. त्या गोष्टीला कसं डॉक्टरांवर विश्वास ठेवा, गाय नीट होती.